नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी ही काहीतरी मोबाईलवर बघत असते. त्याच वेळेला आकाश येतो आणि म्हणतो की भूमी, काय करतेस तू हे? तेव्हा ती म्हणते की आता तू मला आराम करायला सांगितलंयस म्हटल्यावर काहीतरी केलंच पाहिजे ना. तेव्हा आकाश म्हणतो की तरीही काय करतेस? तेव्हा ती म्हणते की अरे आकाश, जास्त काही नाही, प्रेग्नेन्सी कळल्यानंतर काय काय काळजी घेतली पाहिजे हे सगळं मी वाचत आहे. त्याच वेळेला तो म्हणतो की हे सगळं वाचण्याची काय गरज आहे? त्याच्यासाठी आजी आणि आई आहेतच ना. तेव्हा ती म्हणते की म्हणजे तरी पण समजलं पाहिजे ना म्हणून बघते. तेव्हा आकाश म्हणतो की काही गरज नाही आहे सगळं बघण्याची, मी ऑलरेडी सगळं बघून ठेवलं आहे, मी वाचून ठेवलं आहे. तेव्हा भूमी म्हणते की अच्छा, म्हणजे आता तू थापाई मारतोयस तर मला सांग की काय केलं आहेस तू? भूमीला वाटतं की आकाश हे सगळं खोटं बोलत आहे. आकाश म्हणतो की हे सगळं मी वाचलं आहे. तुला माहिती आहे का डॉक्टर काय करतात? प्रेग्नेन्सी कळते तेव्हा डॉक्टर फॉलिक ॲसिडची सुरुवात आधीची 0.4 mgची गोळी देतात. त्यानंतर मग फॉलिक ॲसिडची गोळीनंतर जेव्हा उलट्या वगैरे कळतात तेव्हा विटॅमिन B16ची गोळी देतात. एवढं सगळं करूनही जर काही होत असेल तर आणखी एक गोष्ट ती म्हणजे की आपल्याला जरी उलट्यांसारखं वाटत असलं, आपल्या उशाशी एक छोटेसे बिस्किटाचा पुडा ठेवून द्यायचा. म्हणजे कसा असा गोडवाला. ते एखादं रात्री उठलं की चघळायचं, म्हणजे कसं उलट्यांचा त्रास होत नाही किंवा थोडं कमी होतं. असं सगळं आता इथे आकाश हा भूमीला सांगत असतो. त्याच वेळेला भूमी म्हणते की अच्छा, म्हणजे हा सगळा अभ्यास केलेला दिसतोयस तू. मला तरी वाटलं की तू काहीच बोलत नाही आहेस, परंतु मला सांग हे सगळं तू कधी वाचलं? हे सगळं कधी अभ्यास केला? तेव्हा आकाश म्हणतो की जेव्हा मला समजलं तेव्हापासून, काल रात्री थोडा अभ्यास केला, त्यानंतर आता जेव्हा पहाटे उठलो तेव्हा सकाळी सगळं वाचलं. तेव्हा मग भूमी इम्प्रेस होते. आता आकाश म्हणतो की चल, आता जास्त वेळ काढू नकोस, आता हे दूध पटकन पिऊन घे. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, तुला माहिती आहे मला हे दूध वगैरे अजिबात आवडत नाही. तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ, आवडण्याचा प्रश्न नाही आहे, हे सगळं जे तुझ्यासाठी हेल्दी आहे ते तुला करायचंच आहे, नो डाऊट. तेव्हा मग ती म्हणते की तरी पण नको. आकाश म्हणतो की एक काम कर, डोळे बंद करून पिऊन घे. तेव्हा भूमी म्हणते की मला त्याचा रंग आवडत नाही असं नाही आहे, मला त्याची चवच आवडत नाही. आकाश म्हणतो बरं ठीक आहे, मग नाक बंद करून पिऊन घे. तेव्हा भूमी म्हणते की नाकाचा आणि जिभेचा काय प्रश्न आहे आकाश? तेव्हा आता भूमी म्हणते की ठीक आहे. आता आकाश म्हणतो की हे बघ, आता तो थोडं दूध पिऊन घेतो, नंतर भूमीच्या हातात देतो. म्हणतो की हे घे, तू आता हे पिऊन घे. आता काय ना, माझ्या प्रेमाचा रंग याच्यात उतरला असेल, आता तुला हे प्यावंच लागेल. नंतर भूमी म्हणते की आकाश, तू पण ना दिवसेंदिवस फिल्मीच होत चालला आहे, परंतु ना हे मला अजिबात आवडत नाही आहे. इतक्या सगळ्या बाबतीत तू परफेक्ट कसा का होत चालला आहेस? तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, काय झालं मला याचा अर्थ कळला नाही. तेव्हा भूमी म्हणते की तसं नाही रे, आपलं नातं असंच आहे तसंच राहू दे. जरी बाळ येण्याची चाहूल लागली तरीही आपल्या नवरा बायकोंचं नातं हे तसंच राहिलं पाहिजे. थोडीशी बडबड, थोडीशी रुसणं फुगणं हे असंच असलं पाहिजे. बाळ आल्यामुळे ते नातं काही बदलायला नको आहे. तेव्हा आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, मी काळजी घेईन याची, आता तुला हे गुपचूप दूध प्यावं लागेल. असं म्हणून तो तिला दूध प्यायला देतो. त्यानंतर अथर्व येतो आणि म्हणतो की आकाश आणि ताई. तेव्हा त्याचा चेहरा जरासा घाबरलेला असतो. आकाश विचारतो की काय रे अथर्व, काय झालं? तेव्हा ते दोघेजणही म्हणतात की चल बघूया आपण खाली काय झाले ते. आता दोघेजणही धावत धावत खाली येतात. त्याच वेळेला समोर धुरासारखे दिसत असते. आकाश म्हणतो की हे सगळं काय आहे? तेव्हा अथर्व म्हणतो की बघ तूच काय सुरू आहे ते. आणि असं म्हणून आता आकाशला आणि भूमीला तो खाली आणतो. तर इथे एक गुरुजी असतात आणि ते तिथे होम हवन करत असतात. आकाश येऊन विचारतो की आजी, आई, हे सगळं काय सुरू आहे? तेव्हा आता ते गुरुजी म्हणतात की नमस्कार, मी गोखले गुरुजींचा शिष्य आहे केशव. सध्या ते इथे नाही आहेत म्हणून त्यांनी मला या विशेष कामासाठी पाठवलं आहे. तेव्हा आकाश म्हणतो की म्हणजे मला हे समजलं नाही, अचानक हा हवन वगैरे इथे असं काय, मला हेच समजलं नाही, ही नेमकी कोणती पूजा आहे? त्याच वेळेला ते म्हणतात की मी तुम्हाला सगळं काही सांगतो, ही पूजा म्हणजे नेमकी कसली ते. मला गोखले गुरुजींनी सांगितलं की तुमच्या घरामध्ये एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. आणि ती आनंदाची बातमी म्हणजे या भूमी ज्या आहेत त्यांच्या पोटात बाळ येणार आहे किंवा त्या गरोदर आहेत, ही बातमी आम्हाला समजली आणि त्याचसाठी आम्ही इथे आलो. त्यांना असा साक्षात्कार झाला आहे की इथे काहीतरी चुकीचं घडेल म्हणूनच इथे त्यांनी मला पाठवले आणि ज्या घरामध्ये वाईट शक्ती आहेत या दूर टाकण्यासाठी सगळ्या गोष्टी मला करायला सांगितलेल्या आहेत, त्याचप्रमाणे मी करतो आहे. तेव्हा मग आता आजी म्हणते की म्हणजे मला कळलं नाही, ते गुरुजी कुठे गेलेले आहेत? त्याच वेळेला ते म्हणतात की आमचे जे गुरुजी आहेत ते जगन्नाथपुरीच्या यात्रेसाठी गेलेले आहेत आणि त्यांना तिथे येणं जमत नव्हतं, म्हणून त्यांनी मला खास या कामासाठी नेमलं आहे. आणि या कामासाठी मला इतकंच कळतं आहे की लवकर करणं गरजेचं होतं, कारण एका लहान बाळाचा प्रश्न आहे आणि एक लहान बाळ हे पोटी जन्म घेणार, त्याच्यासाठी सुरक्षितता जास्त महत्त्वाची आहे. परंतु या बाबतीत असं आम्हाला अनुभूती आली आहे की जे भूमीचं बाळ आहे त्याला गर्भाशयामध्ये धोका आहे किंवा त्याला काहीही होऊ शकतं, त्याच्या बाबतीत हे सगळं सुरक्षित नाही, म्हणूनच आम्ही ही सगळी पूजा करण्यासाठी इथे आलेलो आहोत. हे ऐकल्यानंतर आता भूमीला मात्र खूपच भीती वाटू लागलेली असते.
आता गुरुजी हे सगळं सांगतात, त्याने भूमीला भीती वाटते. भूमी म्हणते की म्हणजे गुरुजी नेमकं काय आहे हे प्लीज आम्हाला तुम्ही सांगाल का? तेव्हा ते सगळं काही डिटेलमध्ये सांगण्यासाठी आकाश त्यांना घरात बोलवतो. नंतर मग गुरुजी म्हणतात की हे बघा, आता आम्ही जे जे काही करतोय ते सगळं तुमच्या आणि बाळाच्या सुरक्षेसाठी करतोय. गुरुजींनी फक्त हा निरोप दिलेला आहे की तुम्हाला जपायचं आहे. काही झालं तरी बाळाला काही होऊ द्यायचं नाही. त्याला जरासा धोका आहे किंवा त्या लहान जीवाला हा धोका निर्माण झाला आहे, म्हणूनच त्यांनी हे सगळं सांगितलं आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र रागिणीचं लक्ष भूमीकडे असते. भूमी काय बोलते काय नाही याच्याकडे तिचं पूर्णपणे लक्ष असतं. परंतु गुरुजींनी केलेल्या आकाशवाणीमुळे तिला खूपच भीती वाटत असते आणि बाळाला अशा प्रकारे धोका आहे, त्याच्या बाबतीत काहीही चुकीचं घडू शकतं. या सगळ्यांनी कुटुंबातल्या सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि भूमी म्हणते की आकाश हे सगळं काय बोलतायत हे? तेव्हा आकाश आई भूमीला घाबरलेलं बघतो आणि त्यालाही आता या सगळ्यांनी खूप भीती वाटत असते. नंतर आता भूमी म्हणते की याच्यासाठी काय करू शकतो ते तुम्ही सगळं करा, परंतु हा सगळा धोका टळला पाहिजे. गुरुजी म्हणतात की हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. मी जे काही गोष्टी सांगतोय त्या तुम्ही व्यवस्थित फॉलो करा आणि जे काही मी आता पूजा घातली आहे ते अगदी व्यवस्थितपणे घातली आहे आणि हा धोका टळण्यासाठीच आपण ही पूजा केली होती, परंतु तुम्हालाही ही विशेष काळजी घेतली पाहिजे. असं म्हटल्यावर आता गुरुजी भूमीला सावध करतात आणि म्हणतात की आकाश, भूमी, तुम्हाला जे काही आहे ते मी सगळंपणे सांगितलं आहे. तुम्हाला आता सगळ्याकडे लक्ष ठेवायचं आहे जे काही आहे. आणि हा दोरा आहे, मी तुमच्या हातामध्ये बांधतोय. हा दोरा तुमचं नक्की संरक्षण करेल. असं म्हणून तो भूमीच्या हातामध्ये एक दोरा बांधतात आणि चला मी निघतो, शुभम भवतु असं म्हणून ते गुरुजी तिथून निघून जातात. त्याच वेळेला रागिनी म्हणते की हे सगळं काय चालू आहे? आपल्याला घरामध्ये इतकी आनंदाची बातमी मिळाली आणि त्यानंतर गोखले गुरुजी त्यांना आपल्या इतकी घरातली महत्त्वाची आणि खाजगी बातमी कळली तरी कशी? तेव्हा आता लगेच रागिनीला आजी म्हणते की अगं रागिनी, तुला माहिती आहे ना, त्यांना सिद्धी प्राप्त झाली आहे. आपल्या घरातल्या छोट्या न छोट्या गोष्टी त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचतात आणि त्यांच्यापर्यंत ही गोष्ट ही नक्कीच पोचली असेल, म्हणूनच तर इतकं सगळं घडलं आहे. म्हणूनच तर त्यांनी हे सगळं भाकीत केलेलं आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र भूमीचे डोळे पाणवलेले असतात. आता काय बोलावं काय नाही हे तिला काही सुचत नाही. नंतर आता भूमी म्हणते की आकाश, हे गुरुजींनी सांगितलं ते काही खरं तर नाही ना होणार? तेव्हा आकाश म्हणतो की नको भूमी, अजिबात काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल, तू अजिबात घाबरू नकोस. नंतर मग आता रागिनी म्हणते की भूमीबाई, तू नको घाबरूस. तेव्हा ती म्हणते की नाही आकाश, घाबरण्यासारखीच गोष्ट आहे, हे सगळं असं घडतंय. त्या गुरुजींनी आपल्याबद्दल भाकीत केलं, याचा अर्थ असंच असेल की नक्कीच हे खरं असू शकतं का? आणि ती आता रडायला लागते आणि देवासमोर येऊन हात जोडते आणि म्हणते की आई योगेश्वरी, हे सगळं काय चालू आहे? गोखले गुरुजींनी आपल्या बाळाबद्दल भाकीत केलं आहे. माझं बाळ म्हणजेच तुझं बाळ आहे ना, आपणही त्या दोघंही बाळाची आई आहोत. मग तूही बाळावर असं संकट येऊ देऊ नकोस ना. आई योगेश्वरी, जे काही बाळावरचं विघ्न असेल ते तू दूर कर, मी हात जोडते तुझ्यापुढे. असं म्हणून आता ती बाळासाठी देवीपुढे हात जोडत असते. त्याच वेळेला आकाश म्हणतो की भूमी, काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल, तुला घाबरण्याची अजिबातच गरज नाही, सगळं काही नीट होईल. तेव्हा मग भूमी म्हणते की नाही आकाश, मला खरंच खूप भीती वाटते. तू बघितलंस ना गुरुजी काय म्हणाले ते? त्यांनी भाकीत केलेलं आहे की आपल्याला या गोष्टीमध्ये खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. आता बाळासाठी हे सगळं घातक आहे म्हटल्यावर आपण काय बोलायचं आहे? आकाश म्हणतो की हे बघ, अजिबात घाबरू नकोस, आपलं घर खूप सुरक्षित आहे भूमी, इथे तुला कसलाही त्रास नाही. त्याच वेळेला जेव्हा तो सांगतो की आपलं घर सुरक्षित आहे, भूमीला रागिनीने ढकलण्यासाठी केलेला प्रयत्न हा सगळं काही आठवतं आणि भूमीच्या डोक्यात आता त्याच गोष्टी फिरत असतात. तिच्या लक्षात येतं की रागिनीपासूनच बाळाला सगळ्यात अगदी धोका आहे, सगळ्यात जास्त तीच धोका निर्माण करू शकते. पण भूमी हे आकाशला सांगू शकत नसते. आकाश म्हणतो की भूमी, तूच मला मगाशी म्हणालीस ना की तुझ्या पोटी आई बाबा येणार आहेत, मग आई बाबा स्वतःची काळजी घेतीलच ना, त्यांना त्यांच्या आकाशसाठी यायचं आहे, मग अजिबात घाबरण्याची गरज नाही, सगळं काही व्यवस्थित होईल, तू घाबरू नकोस. असं म्हणून तो तिला पॉझिटिव्ह अप्रोच देऊन देवीला बोलून शांत करत असतो. तरी ते भूमीच्या डोक्यात मात्र गुरुजींचेच वाक्य सारखे सुरू असतात की गुरुजी म्हणालेले असतात की येणाऱ्या बाळाच्या जीवाला धोका आहे. हे ऐकून मात्र आता भूमीला खूप घाबरत असते. भूमी विचार करते की आकाश, तू खूप भोळा आहेस, तुला खरंच कळत नाही की हे सगळं रागिनी आत्याच करत आहे आणि त्यांनीच मुद्दाम हे सगळं घडवून आणलेलं आहे जाणून बुजून. तर इथे हे सगळं होत असताना रागिनी मात्र रूममध्ये खूप हसत असते. ती म्हणते की बापरे, त्या गुरुजींनी जेव्हा भाकीत केलं तेव्हा त्या भूमीचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता. तिचा असा घाबरलेला चेहरा बघून मला फार मजा वाटते, असं म्हणून ती हसत असते. नंतर आता ती लगेच म्हणते की काय गं पौर्णिमा, मला म्हणत होतीस ना की
आई तुम्हाला मनःशांती केंद्राचा पत्ता देते, हे घे, हा पत्ता तुझ्याजवळच ठेव आणि त्या तुझ्या भूमीला दे. तिला जाऊन दे आता हा मनःशांती केंद्राचा पत्ता. तिलाच आता या सगळ्याची जास्त गरज असेल, कारण तिनेच आता हे सगळं भोगायला हवं आहे. काय झालं ना, काही झालं तरीही भूमीनेच हे सगळं सहन करायचं आहे. मी तर आता मस्त आनंदात आहे. हा एक छोटासा बॉम्ब टाकला आणि किती आनंद झाला आहे म्हणून सांगू तुला. आता हस ना, आता माझ्यावर हसत होतीस, आता काय बोलतेस? तेव्हा ती म्हणते की नाही आई, आता मला तुमच्यावर हसण्याची गरज नाही. खरं तर मला त्या भूमी ताईचा चेहरा आठवतोय. तिचा चेहरा कसा झाला होता? इतक्या दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर मी अशी भीती पाहिली. कसा पाहण्यासारखा झालेला अगदी चेहरा तिचा, लाल बुंद. तेव्हा रागिनी म्हणते की हो ना, खरं तर हे सगळं मुद्दामच घडवून आणलेलं आहे मी. हे सगळं मुद्दाम मी परफेक्टली घडवून आणलं. मला माहीत होतं की आता भूमी कशानेही घाबरणार नाही, परंतु बाळाच्या बाबतीत जरी काही चुकीचं घडायला लागलं तर ती नक्की घाबरेल आणि त्याच्यासाठीच मी हा प्रयत्न केला. त्यानंतर मग आता रागिनी म्हणते की आता हा प्रयत्न केला आहे तर त्या प्रयत्नासाठी पैसे जर चुकवावे लागतीलच, म्हणूनच आता ती म्हणते की आता याला फोन केला पाहिजे. तर इथे अभिजित हा केशवला भेटतो आणि म्हणतो की हे घ्या, ठरल्याप्रमाणे तुमचे पैसे आईने पाठवलेले आहेत. त्याच वेळेला इथे आता तो म्हणतो की वा, खरंच खूप चांगली आणि मोठी दक्षिणा दिलीत आम्हाला. तितक्यातच आता रागिनी केशवला फोन करते आणि म्हणते की काय, तुमचे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत ना? तेव्हा मग केशव म्हणतो की हो हो रागिनी मॅडम, अगदीच तुमचे पैसे आमच्यापर्यंत पोचलेत आणि असेच काहीतरी छोटी मोठी कामं असतील त्यासाठी आम्हाला नक्कीच उपयोग करा. कसं आहे ना, लक्ष्मी तुमच्या रूपाने आमच्यापर्यंत आली आहे. काय आहे ना, गोखले गुरुजींबरोबर राहून तसं फार काही हाताशी लागत नाही, फार अशी कमाई मिळत नाही, म्हणूनच तुमच्यासारखे लोक हे आमच्या उपयोगाला नक्कीच पडत असतात. तेव्हा आता रागिनी म्हणते की हो हो नक्कीच, काय आहे ना की तुम्ही आमच्या कामाला असे येतच राहाल. तुमच्यासारखी माणसं आम्ही जपून ठेवलेली आहेत. ठीक आहे, फोन ठेवते, असं म्हणून आता ती फोन ठेवून देते. तर इथे अभिजित देखील आईचा फोन आलाय असं म्हणून त्याला त्याचे बोलणं ऐकत असतो. तर इथे पौर्णिमा म्हणते की आई, तुम्ही त्याला केशव बोलताय? अहो ते तर गुरुजी आहेत ना, गोखले गुरुजींचे शिष्य. तेव्हा ती म्हणते की कसलं काय आणि कसलं काय, केशवच बोलले मी त्याला, कारण तो पैशासाठी स्वतःचा इमान विकणारा झाला आहे. म्हणजे तो माझा माणूस झाला आहे आणि तो कसला गुरुजी जो पैशांसाठी इमान विकतोय, म्हणूनच त्याला केशव म्हणूनच हाक मारायची, बाकी काही नाही. असं म्हणून आता रागिनीच तिला उलटं प्रवचन देऊ लागते. पौर्णिमा म्हणते की आई, तुम्ही ना अगदी भारी आहात. तुमचं हे सगळं पाहून ना मला खरंच खूप मस्त वाटलं. तुम्ही असं काही मॅनेज केलं की खरंच मानलं पाहिजे. तेव्हा रागिनी म्हणते की हो, असंच सगळं करायचं आहे. या भूमीचा ना मला असाच थळथळाट करायचा आहे. कसं आहे ना, सतत सतत तिच्या मनामध्ये भीती बसली पाहिजे. तिच्या मनात हे सगळं आलं पाहिजे की माझ्या बाळाला धोका आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतील तेव्हाच तिच्या मनामध्ये भीती निर्माण होईल आणि आकाशला कळेल की बाळाच्या काळजीपोटी भूमी वेडी झालेली आहे आणि मगच त्यांच्यामध्ये कायमचा दुरावा येऊ शकतो. त्याच वेळेला इथे अभिजित हा पुढच्या प्लॅनसाठी तयार झालेला असतो. तो हातामध्ये बंदूक घेतो आणि त्याच्यामध्ये गोळी घालून तो आता खिडकीकडून भूमी आणि आकाश येण्याची वाट बघत असतो. तर इथे आकाश आणि भूमी हे जेव्हा उतरतात देवी योगेश्वरीच्या समोर ते दोघंही जाणार, तेवढ्यातच समोरून आता बंदूक चालते आणि घड्याळाची काच फुटली जाते आणि ती काच फुटल्यामुळे आकाश आणि भूमी दोघेही घाबरतात. आकाश म्हणतो की हे काय, घड्याळाची काच अचानक कशी फुटली? तेव्हा भूमी म्हणते की हो ना, अचानक या काचेला तडा कसा गेला. तेवढ्यात अभिजित हा तिथून खिडकीतून पटकन बाजूला होतो आणि सगळेजण बघत असतात की बापरे, ही काच कशी काय फुटली गेली. तेव्हा भूमी म्हणते की मला वाटतंय ना की आकाश हा काहीतरी अपशकून झालाय, असं काच फुटणं म्हणजे चांगलं नसतं. तेव्हा आजी म्हणते की हो, इतके दिवस इतके वर्ष हे घड्याळ आपलं असंच होतं, परंतु आज अचानक या काचेला तडा कसा काय गेला. आकाश म्हणतो की हो आजी, ठीक आहे, काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. अगं इतके दिवस तर चांगलं होतं ना घड्याळ, आता इतक्या दिवसानंतर ते खराब कदाचित होऊच शकतं. पौर्णिमा म्हणते की नाही भाऊजी, पण मला असं वाटते की तुम्ही दोघं आता बाहेर निघालात आणि नक्कीच हा काहीतरी अपशकून आहे असं मला वाटते. आणि बघितलं ना, भूमिताईच्या बाळाच्या बाबतीत त्या गुरुजींना कशाप्रकारे आपल्याला सांगितलं होतं. मला तरी वाटते की हे त्याच बाबतीत काही घडू तर नाही ना शकत, म्हणून ती असं म्हणून मुद्दामच गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करते. आणि भूमीला देखील आता पौर्णिमाचं बोलणं बरोबर वाटलेलं असतं. भूमी म्हणत असते की आकाश हो, मला तरी आता खूप भीती वाटते, कारण गुरुजींनी अशा प्रकारे भाकीत केलं आणि आता ही काच फुटणं म्हणजेच नक्की काहीतरी अपशकून असायला हवा. तेव्हा रागिनी म्हणते की काय गं पौर्णिमा, तू पण उगीचच त्या भूमीच्या भरामध्ये नसत्या शंका कशाला निर्माण करतेस? काही कळत नाही का तुला? ती आधी घाबरली आणि त्या बिचारीला आणखी घाबरवतेस तू. तेव्हा भूमी म्हणते की आकाश प्लीज आपण नको जाऊया. तेव्हा रागिनी म्हणते की हे बघ भूमी बाळा,
अजिबात घाबरू नकोस, असं काहीही नसतं. तू उगीचच असा कुठलाही चुकीचा विचार करू नकोस. अजिबात असं काहीही घडणार नाही आहे. तेव्हा आता भूमी म्हणते की आकाश प्लीज माझं ऐक ना, आपण आज नको जाऊया गायनाकडे. हे असं घडलं आहे, अपशकुन झालं आहे, तर आपल्याला जायला नको. तेव्हा मग आता लगेच ती म्हणत असते की नको, मला तरी वाटतं की आपण यावेळेला थांबूया. तेव्हा रागिनी म्हणते की अगं असं काय करतेस भूमी, तुझं डॉक्टरांकडे जाणं जास्त महत्त्वाचं आहे ना. आज जर तू काही गेलीस तरच मग तुझी अपॉइंटमेंट व्यवस्थित होऊ शकते, सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं. आणि रागिनी मनातल्या मनातच म्हणते की जर मी या भूमीला जाण्यासाठी फोर्स केला तर ती मी जी सांगते त्याच्या उलटच वागेल. तिला असं वाटेल की मीच तिच्यासाठी काहीतरी धोका निर्माण करून ठेवला, म्हणूनच तिला जाण्यासाठी भर पाडली पाहिजे, जेणेकरून ती जाणार नाही आणि तिला घरातच ठेवली पाहिजे. मग आता इथे रागिनीचा विचार करून भूमी म्हणते की हा मला बाहेर काढायला बघतात, म्हणजे यांचं काहीतरी प्लॅनिंग आहे. मग ते आकाशला रिक्वेस्ट करून म्हणते की आकाश प्लीज आपण नको ना जाऊया. आकाश म्हणतो भूमी ठीक आहे, प्लीज तू अशी चिंता करू नको आणि अशी विचलित तर अजिबात होऊ नकोस. प्लीज शांत हो. तुला वाटतंय ना की नाही जायचं आहे, ठीक आहे आपण नको जाऊया, पण तू अशी घाबरू नकोस, शांत हो, स्वतःला काम डाऊन कर, अजिबात घाबरू नको, आपण नक्कीच जाऊया. असं म्हणून आता भूमी ही आकाशचं ऐकते आणि शांत होते आणि मुद्दामच रागिनी तिच्याकडे आता वेगळ्या नजरेने बघत असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता भूमीच्या जेवणामध्ये काहीतरी रागिनी मिक्स करत असते आणि त्याच वेळेला म्हणते की भूमी आता हे जेवण तू पोटभर खा हा, कारण तुझ्यासाठी हे शेवटचं जेवण असणार आहे, हे तुझ्यासाठी शेवटचं अन्न. असं म्हणून ती काहीतरी मिक्स करते आणि हे सगळं आता भूमीने पाहिलेलं असतं. आणि त्यानंतर मग आता इथे आकाश हे ताट भूमीला भरवत असतो आणि भूमीला म्हणतो की भूमी चल लवकर लवकर खाऊन घे, तुला आता खाऊन घेतलं पाहिजे. त्याच वेळेला रागिनीकडे भूमीचं लक्ष जातं. भूमी म्हणते की आकाश मला हे नको आहे, या बाईने यामध्ये काहीतरी मिक्स केलेलं आहे आणि हे मला ताट खायला दिलं आहे. तेव्हा आता लगेच आकाश म्हणतो की भूमी अगं काय बोलतेस तू, हे आत्या हे सगळं कसं करेल, तिच्यावर तू इतका संशय कसा घेऊ शकते. तेव्हा आता रागिनी म्हणते की हे बघ भूमी असं अजिबातच काही नाही आहे, अगं मीही एक आई आहे आणि मी असं कसं करू शकते. तेव्हा आता आकाश म्हणतो की भूमी तू आईवर असा अविश्वास दाखवू शकत नाही. त्याच वेळेला आता भूमी म्हणते की ठीक आहे मग ह्यांना खायला दे हे ताट, बघूया हे ताट खातायत का या. असं म्हणून आता ती तिला ताट खायला देते आणि म्हणते की ह्यांनाच खाऊ दे हे. असं म्हटल्यानंतर आता इथे भूमी त्यांच्याकडे बघायला लागते आणि रागिनीला आकाश म्हणतो की आई भूमीसाठी नाही तर तू माझ्यासाठी खा. असं म्हणून तो आता खायला देतो. त्याच वेळेला रागिनी गडबडते. आता इथे रागिनी नेमकं पुढे काय करणार आणि आकाशसमोर रागिनीचा खरा चेहरा येणार का, हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.